नमस्कार. तर आज आपण बोलूया उरलेल्या 4 राशींबद्दल. तर त्या 4 राशींसाठी आपण कोणती ब्रेसलेट बनवली आहेत आणि त्याचा त्यांना कसा फायदा होईल याबद्दल आपण डेफिनेटली आज बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा आपली राशी घेतलेली आहे ती वृषभ राशी म्हणजे टॉरस. तर या राशीसाठी बनवलेले हे जे ब्रेसलेट आहे याच्यामध्ये ग्रीन एव्हेंचुरियन आहे. ग्रीन एव्हेंचुरियन त्यांचा हार्ट चक्र बॅलन्स करतो, त्यांना ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतो आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज देतो. अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तर कुठच्याही गोष्टीतल्या अपॉर्च्युनिटीज असू देत, मग त्या नोकरीच्या असू देत, बिझनेसच्या असू देत, क्लायंट मिळण्यासाठी असू देत, की आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे काय आपल्याला अपॉर्च्युनिटीज हवे असतात, ऑप्शन्स हवे असतात, ते डेफिनेटली आपल्याला ग्रीन एव्हेंचुरियन देतो. त्यानंतर यूज केला आहे तो टायगर आय. टायगर आय काय करतो, तर टायगर आय हा मल्टी फंक्शनल स्टोन आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो, तुम्हाला काहीतरी अभ्यास करावा, एज्युकेशन, नवीन ज्ञान घ्यावं यासाठी मदत करतो. तुम्हाला लागलेली नजर त्यापासून पण थोडंसं प्रोटेक्शन करतो आणि तुमचा ऑरा खूप छान पद्धतीने प्रोटेक्ट करतो. तर असा हा टायगर आय वापरला आहे. नंतर आपण घेतलेला आहे याच्यामध्ये तो रोज कॉर्ड्स आहे. रोज कॉर्ड्सचा उपयोग काय तुम्ही म्हणाल, तर तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं करतो, लव्ह रिलेशनशिपमध्ये खूप सुंदर फायदा होतो रोज कॉर्ड्सचा. तर त्यामुळे तुमचं रिलेशन सगळ्यांबरोबरच, पार्टनरबरोबर तर चांगलं होतंच, पण तुमचं अगदी बॉसपासून, मित्रांपासून, मैत्रिणींपर्यंत सगळ्यांचे रिलेशन चांगलं होण्यासाठी तुम्हाला रोज कॉर्ड्स मदत करतो. तर तसं हे टॉरस किंवा वृषभ राशीसाठी बनवलेलं ब्रेसलेट आहे. आपण नंतर बोलूया कन्या राशी किंवा वर्गोसाठी. तर हे जे ब्रेसलेट आहे याच्यामध्ये स्मोकी कॉर्ड्स हा फार क्वचित वापरला जाणारा पण अतिशय उपयोगी असा क्रिस्टल आहे. तर स्मोकी कॉर्ड्समुळे तुमचं लक एनहान्स होतं, तुम्हाला बिझनेसमध्ये मदत होते, तुम्ही ॲज अ पर्सन स्पिरिच्युअली खूप चांगले इन्क्लाइन होतात आणि प्रोग्रेस होतो. त्यानंतर रोज कॉर्ड्स जसं मी आधी सांगितलं कम्युनिकेशन चांगलं करतो, लव्ह रिलेशनशिपला मदत करतो. तर असा हा रोज कॉर्ड टाकला आहे. आणि तिसरा जो स्टोन आहे उनाकाईट. हा उनाकाईट तुम्हाला डायबिटीजसाठी खूप उपयोगी स्टोन आहे. तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतो, तुम्हाला एनर्जी देतो आणि प्रोग्रेससाठी खूपच उपयोगी आहे. तर असं हे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे कन्या राशीसाठी. आणि त्यानंतर आपण तिसरं बोलूया ॲरीज किंवा मेष राशी. मेष राशीची लोक तुम्हाला माहितीच आहेत की ते खूप, त्यांना थोडासा इगोचा थोडा जास्त हे असतो. तर इगो कमी व्हावा, शांत डोकं व्हावं यासाठी आपण ह्याच्यामध्ये क्लिअर कॉर्ड्स यूज केलं आहे. क्लिअर कॉर्ड्समुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, डोकं शांत राहतं, बॉडीची हीट कमी होते. तर असा हा आहे. त्यानंतर घेतला आहे कार्नेलियन. कार्नेलियन तुमच्या फिमेल केसेसमध्ये कार्नेलियन तुमचं युट्रसचं हे वाढवतं, पॉवर वाढवतं, त्यामुळे त्याच्यासाठी कार्नेलियन यूज होतो. प्लस तुमचं लोअर ॲब्डोमिनल इश्यूज कमी करतं कार्नेलियन फॉर फिमेल आणि मेल दोन्हीसाठी. आणि कार्नेलियन थोडंसं लक फॅक्टरसाठी पण उपयोगी पडतो. असा सुंदर दिसणारा ऑरेंज, असा मस्त दिसणारा असा क्रिस्टल आहे. आणि आपण घेतला आहे अजून एक तिसरा क्रिस्टल, तो रेड जॅस्पर. रेड जॅस्पर तुमच्या मसल पेन कमी करायला खूप मदत करतो, तुमचं मूलाधार चक्र बॅलन्स करतो. त्यामुळे छोट्या बारीक बारीक गोष्टी ज्या आयुष्यामध्ये आपल्याला सतत लागत असतात त्या गोष्टींसाठी तुम्हाला स्टॅबिलिटी मिळते. तर तसं हे ॲरीज किंवा मेष राशीचं ब्रेसलेट आहे. आणि चौथी राशी म्हणजे धनु, सॅजिटेरियस. हे लोक खूप इमोशनल असतात, पटकन इमोशनल गोष्टी मनाला लावून घेतात, चेहऱ्यावर दाखवत नाहीत पण मनाला जरूर लावून घेतात. तर त्यांचे इमोशन्स बॅलन्स व्हावे म्हणून मल्टीफ्लोराईट यूज केलं. नजर लागू नये, मस्क्युलर पेनसाठी सुद्धा ब्लॅक टर्मिलिन यूज होतो. त्यामुळे या 2 गोष्टींसाठी, नजर आणि मस्क्युलर पेनसाठी ब्लॅक टर्मिलिन घेतलं आहे. आणि रोज कॉर्ड्स घेतलं आहे कारण हे पटकन त्यांना वाईट वाटतं, पटकन ते चिडून बोलतात सुद्धा, त्यामुळे रिलेशनमध्ये थोडे फरक पडतो. तर ती रिलेशन चांगली राहावी, सगळ्यांच्या बरोबरचं कम्युनिकेशन गोड मधाळ व्हावं यासाठी म्हणून रोज कॉर्ड्स यूज केले. तर आज आपण या 4 राशींबद्दल बोललो आहे. ते म्हणजे वृषभ, कन्या, मेष आणि धनु अशी ही 4 राशीची ब्रेसलेट आहेत. दिसायला खूप चांगली आहेत आणि उपयोगी तर खूपच आहेत. त्यामुळे अशा या सगळ्या ब्रेसलेट जर तुम्हाला हवी असतील तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा. आपण परत भेटू. थँक्यू. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.